पोलीस बांधवांनो आणि न्यायाधीश महोदयांनो, की लोकशाहीमध्ये जेव्हा जेव्हा सरकार चुकीची कामं करतं तेव्हा तेव्हा जनता त्यांच्या विरोधात जात असते. जर मंत्रीने भ्रष्टाचार केला आणि कोणी कागदावर तक्रार केली, काहीच कारवाई होत नाही आणि म्हणून जनता नाराज असते आणि शेवटी रस्त्यावर उतरते, आंदोलन करते. तर असे आंदोलन करणारे जे लोक जे आहेत त्यांची आज समाजाला खूप गरज आहे, देशाला खूप गरज आहे. तुम्ही लोकमान्य टिळक, महात्मा गांधी यांचं चरित्र वाचलं असेलच. त्यांनी स्वातंत्र्यासाठी आंदोलन केलं होतं. जरी इंग्रजांनी त्यांना जेलमध्ये ठेवलं तरीसुद्धा आज तशीच परिस्थिती निर्माण झालेली आहे. भाजपचे केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे चुकीचे निर्णय घेत आहेत आणि त्यांच्याकडे जर समजा पार्लमेंटरी सिस्टीमने कोणी अपील केलं, ग्रीव्हन्सेस रेड्रेस केले, तर त्याची दखल घेत नाही. म्हणजे तुम्ही पाहिलं असेल, नरेंद्र मोदी आणि अमित शहा पार्लमेंटमध्ये उत्तरं द्यायला तयार नाहीत आणि हजरच झाले नाहीत. असाच प्रकार हा सरकारी कार्यालयामध्ये होत असतो. आता महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्ह्यात, नाशिक शहरात कुंभमेळा भरणार आहे. त्याच्या तयारीसाठी महाराष्ट्र सरकारने 35,000 कोटी दिलेले आहेत आणि नियुक्ती केली आहे गिरीश महाजन यांची. गिरीश महाजन हे जामनेरचे. ते कोणत्या कामासाठी, कोणत्या कृतीसाठी, कोणत्या स्वभावासाठी, कोणत्या सवयींसाठी प्रसिद्ध आहेत हे आता मी सांगण्याची गरज नाही. तर त्यांच्या विरोधामध्ये नाशिक येथे खूप मोठं वातावरण पेटलेलं आहे. लोक आंदोलन करतीलही. तर माझी पोलिसांना विनंती आहे की तुम्ही MPSC असतात, तुम्ही UPSC असतात, तुम्ही बुद्धिमान असतात, अभ्यासू असतात, म्हणून तुम्ही अधिकारी बनलेले आहात. तर तुम्ही आता जे काही आंदोलनकारी आहेत ते गुन्हेगार नाही आहेत. ते राजकीय बदल घडवणारे आहेत, ते भ्रष्टाचाराला विरोध करणारे आहेत, ते जनतेसाठी लढत आहेत असं समजून त्यांच्याशी वागणूक केली पाहिजे. नाहीतर दिला आदेश, मारला दंडा, दिला आदेश, घातल्या बेड्या, दिला आदेश, घातलं जेलमध्ये, असे प्रकार पोलिसांनी करू नयेत. त्याचं कारण सांगतो. शेवटी हे पोलीस आणि हे आंदोलनकर्ते एकमेकांचे नाते संबंधित आहेत, रक्ताची नाते आहेत. मरणदार, तोरणदार आपण एकत्र येत असतो. त्यावेळेला जेव्हा तुमच्या चेहऱ्याकडे ही जनता पाहिल, त्यांना घृणा निर्माण होईल. आणि म्हणून पोलिसांनो, अशा वेळेला तुम्ही संयमाची भूमिका घेतली पाहिजे. जोपर्यंत हे आंदोलन करणारे जे माणसं आहेत, जनता आहेत, तरुण आहेत, हे चुकीचं काम करत नाही, विध्वंसक काम करत नाही, प्राणहानी किंवा वित्तहानी करत नाही, तोपर्यंत तुम्ही हस्तक्षेप करू नये. न्यायाधीशांनो, तुम्ही 4 भिंतीच्या आड जमिनीपासून 3 फुटावर बसलेले असतात, तर तुम्हाला या गोष्टी जास्तच कळल्या पाहिजेत. तुम्ही बुद्धिमान आहात असा आमचा समज आहे. मग ती बुद्धिमानी तुम्हाला अशा गोष्टींमध्ये वापरली पाहिजे. पोलिसांनी आणला धरून आणि तुम्ही त्याला गुन्हेगार समजत असाल तर तुमची ही नादानी आहे. आणि म्हणून म्हणतो, पोलिसांनो, न्यायाधीशांनो, जेव्हा जेव्हा सरकार चुकीचं काम करते त्या त्यावेळेला आंदोलन होत असतात आणि पोलिसांनो आणि न्यायाधीशांनो तुम्ही त्यांना गुन्हेगार समजतात, हे थांबवलं पाहिजे. थांबवा आता हे.